एडिट में आपका स्वागत है। जबीर खान, आइए दिखाते हैं आज की इस खबर को। आज राष्ट्रवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजीतदादा पवार, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री का वार्ड दिवस पूरे महाराष्ट्र में हर्षोल्लास के साथ मनाया गया। अजीतदादा पवार के जन्मदिन के अवसर पर भिवंडी से राष्ट्रवादी पार्टी के अध्यक्ष प्रवीण पाटिल के नेतृत्व में आज उपाध्यक्ष नामदेव अहिरे के मार्गदर्शन में हजारों की तादाद में कार्यकर्ता तथा पदाधिकारी की मौजूदगी में भिवंडी शहर के नागरिकों को मुफ्त पेट्रोल वाटप किया गया। इस अवसर पर यहां पंप पर मौजूद राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ताओं ने बड़ीराम गुप्ता, अप्पा काउंटर, आफ्ताब शेख, संतोष भोसले, संतोष सालुंके, भरत साहनी, उमेश रोकड़े, प्रेम देवड़ीकर, इन सभी की मौजूदगी में यहां कार्यक्रम संपन्न हुआ। हम आपको बता दें, सभी ने अजीतदादा पवार के जन्मदिन के अवसर पर फ्री पेट्रोल पाया और ढेर सारी शुभ कामनाएं दी और अपने वक्तव्य में क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। प्रवीण पाटील साहेबांनी आज भिवंडीमध्ये पेट्रोल वाटप करत घेतलेलं आहे। ते सगळ्यात म्हणजे अत्यंत चांगली गोष्ट आहे ना। अजितदादाचा आज वाढदिवस, त्यामुळं दादांनी चांगलं काम करत घेतलेलं आहे आणि दादांची अशीच कामगिरी बघून आम्हाला एकदम म्हणजे त्यांना शुभेच्छा देऊ, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार के जन्मदिन के शुभ अवसर पर यहाँ कल्याण नाका पेट्रोल पंप पे पेट्रोल फ्री दिया जा रहा है और हमको बहुत अच्छा लगा है और शुभकामनाएं हमारी तरफ से। प्रथम तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि डॅशिंग नेतृत्व, जे हो बोलणार ते करणार, जे नाही बोलणार ते नाही करणार आणि त्यांचं ऑन द स्पॉट डिसिजन असतं, अशा लाडक्या नेत्याचा आज वाढदिवस आहे म्हणून फुलाची पाकळी म्हणून इथं सगळ्यांना पेट्रोल वाटप केलं जात आहे आणि तसंच रिमांड होमला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जेवणाचा भोजनाचा आहार ठेवलेला आहे आणि अशा विविध प्रोग्राम असे 30 तारखेपर्यंत आमचे प्रोग्राम चालणार आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। कांग्रेस पक्ष अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा अनंतराव पवार यांचा आज वाढदिवस राज्यामध्ये साजरा होत आहे। त्याच पद्धतीने भिवंडी शहराचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भिवंडी शहरातील नागरिकांना पेट्रोल पंपावर 100 रुपयाचे पेट्रोल प्रत्येकी देण्यात येत आहे। तसेच त्यानंतर रिमांड होम, या ठिकाणी रिमांड होम मध्ये असलेल्या मुलांना भोजनाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे, ठेवण्यात आला आहे।